21 दिवस 21 मंत्रोपचार या मंत्रचिकित्सेवर आधारित आमच्या उपक्रमाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी मनापासून आभारी आहोत. यामध्येच भक्तिताई धोंडे यांनी अशी विनंती केली होती की मानस स्वास्थ्य किंवा शरीर स्वास्थ्य त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक व्यक्तींपासून कुटुंबाचं रक्षण कसं करावं यासाठी काही मंत्र उपचार सुचवा. आज आपण हेच मंत्र शिकणार आहोत. मुळात मंत्रचिकित्सा म्हटली ना की अनेक घटकांचा विचार करावा लागतो. आता हेच उदाहरण घेऊया. मानसिक स्वास्थ्य म्हणजे मानसिक स्थिरता. स्थिरता हा विषय पंचतत्वांच्या भाषेत पृथ्वी तत्वाचा आणि 7 चक्रांच्या भाषेत तो येतो मूलाधार चक्राचा. त्यामुळेच मूलाधार चक्र आणि पृथ्वी तत्व यांचा आराध्य दैवत म्हणजे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असा आपला लाडका गणपती. मग गणपतीचा बीजमंत्र यावरती अप्रतिम काम करतो. गंग 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 गंग. शक्य तितक्या वेळा या बीजमंत्राचं उच्चारण करा. गेल्या 15-20 वर्षात मंत्रसमुपदेशन जितक्या वेळा केलेलं आहे आणि ज्यांना मनस्वास्थ्यासाठी हा उपाय दिलेला आहे त्यांना जबरदस्त याचा फायदा झालेला आहे. तर हा प्रयोग नक्कीच करून बघा. दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती म्हणूया. स्वामींचा तारक मंत्र सगळ्यांना माहीतच आहे. निश्चंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. हा तारक मंत्र याचा संपूर्ण पाठ तुम्ही करूच शकता किंवा अगदी वेगळा असा तंत्रशास्त्रातला हनुमान उपासनेतला एक छोटासा मंत्र आज सांगते. ओम हन हनुमते रक्ष रक्ष स्वाहा. ओम हन हनुमते रक्ष रक्ष स्वाहा. ओम हन हनुमते रक्ष रक्ष स्वाहा. याही मंत्राचा 108 वेळा शक्य झाल्यास किंवा जितक्या वेळा तुम्हाला वाटतंय तितक्या वेळा तुम्ही पाठ करू शकता, उच्चारण करू शकता. हे उच्चारण तुम्ही तुमच्या दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा करायला काहीच हरकत नाही. आणि ज्या हेतूने करता आहात त्या हेतूचं मनामध्ये फक्त एकदा स्मरण करा. मग या दोन्ही मंत्रांचा प्रयोग करून आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा छोटासा गृहपाठ की उद्याला तुम्हाला कुठल्या विषयावरती मंत्र उपचार किंवा मंत्राची गोष्ट किंवा एखादा मंत्र शिकायला आवडेल ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन मंत्रासह.